मेथड्स ऑफ कॅपिटल बुक किपिंग अँड अकाउंटन्सी जो 12वीचा सिलेबस आहे त्यामध्ये आपण पाठीमाग ट्रेडिंग अकाउंट बघितलेलं आहे, पण त्यामध्ये जो काही भाग आहे थोडा राहिला होता आपला तो आपण आता बघतोय. मेथड्स ऑफ कॅपिटल. ह्या मेथड्स ऑफ कॅपिटल मध्ये टू मेथड्स ऑफ कॅपिटल. फर्स्ट फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथड and second fluctuating capital method. Fluctuating capital method. फिक्स्ड कॅपिटल मेथड and fluctuating capital method. अकाउंटन्सी मध्ये आपण अभ्यास करत असताना किंवा प्रत्यक्षात आपण जेव्हा प्रॉब्लेम सोडवणार आहे, प्रॉब्लेम सोडवत असताना जेव्हा करंट अकाउंटचा प्रॉब्लेम असेल किंवा ज्यावेळी तुम्हाला कॅपिटल अकाउंट तयार करायचं असेल तर ते कॅपिटल अकाउंट तयार करत असताना ह्या दोन प्रकारे तुम्ही करू शकता. एक म्हणजे काय तर फिक्स्ड कॅपिटल मेथड and second fluctuating capital method. In fixed capital method, capital balances every year remain constant. जी पहिली मेथड आहे त्या पहिल्या मेथड नुसार कॅपिटल बॅलन्स काय असेल तर रिमेन कॉन्स्टंट एव्हरी इयर. रिमेन कॉन्स्टंट. अँड फर्स्ट मेथड फिक्स्ड कॅपिटल मेथड टू अकाउंट्स प्रिपेअर्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड पार्टनर्स करंट अकाउंट. जी पहिली मेथड आहे त्या पहिल्या मेथडचा कॅपिटलचा बॅलन्स कसा असेल रिमेन कॉन्स्टंट असेल, त्यामध्ये चेंज होणार नाही, एकसारखा बॅलन्स राहणार आहे प्रत्येक वर्षी. आणि जी काही पहिली मेथड आहे त्या पहिल्या मेथड मध्ये दोन अकाउंट आपण ओपन करतोय. टू अकाउंट्स ओपन. फर्स्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड सेकंड पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड सेकंड पार्टनर्स करंट अकाउंट. Two methods of capital. First fixed capital method, second fluctuating capital method. In first fixed capital method, capital balances remain constant every year, and in this method two accounts prepared. First partners capital account and second partners current account. And second method fluctuating capital method. In this method capital balance has changed every year, changes every year. And second method fluctuating capital method, only one account prepared, included partners capital and partners current. Only one account prepared and account name partners capital account. Partners capital account. First method and second method आपण जर बघितली तर जी पहिली मेथड आहे ते आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड. आणि फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये बॅलन्स कसा असेल रिमेन कॉन्स्टंट असेल. प्रत्येक वर्षी जो कॅपिटल बॅलन्स आहे हा एकसारखा असेल, त्यामध्ये चेंज होणार नाही. आणि त्यामध्ये दोन अकाउंट आपण प्रिपेअर करतोय. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एक असेल आणि पार्टनर्स करंट अकाउंट एक असेल. अँड सेकंड आपण जर बघितलं तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आणि त्या फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटल बॅलन्स हे चेंजेस एव्हरी इयर. अँड सेकंड मेथड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड ओनली वन अकाउंट प्रिपेअर्ड अँड अकाउंट नेम पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता आपण ब्रीफ मध्ये आपण बघू की फिक्स्ड कॅपिटल मेथड जे आहे त्या फिक्स्ड कॅपिटल मेथडचा अभ्यास आपण सुरुवातीला करू आणि त्यानंतर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण करू. तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये आपण अगोदरच बघितलं की कॅपिटलचा बॅलन्स कसा असेल तर रिमेन कॉन्स्टंट असेल. त्या बॅलन्स मध्ये कुठलाही चेंज जो आहे हा चेंज त्यामध्ये होणार नाही. बॅलन्स हा फिक्स असेल म्हणून त्याला म्हणलंय फिक्स्ड कॅपिटल मेथड. आणि जी पहिली मेथड आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि त्या पहिल्या मेथड मध्ये एकूण दोन अकाउंट आपण प्रिपेअर करतोय. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. ते आपण बघूया आता. पार्टनर्स सुरुवातीला आपण बघू इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पर्टिक्युलर्स समजा पार्टनरचे नाव आपण बघू इथं ए अँड बी. पर्टिक्युलर्स ए and B. Particulars A B. Particulars A and B. पहिली बाजू आहे ती असेल डेबिट साइड, दुसरी बाजू असेल ती क्रेडिट साइड. आपण काय बघतोय तर मेथड्स ऑफ कॅपिटल त्यामध्ये फर्स्ट मेथड आणि त्या फर्स्ट मेथड मध्ये जे दोन अकाउंट आहेत पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एक आहे आणि पार्टनर्स करंट अकाउंट एक आहे, त्यांना आपण बघायला लावलोय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता कॅपिटलचा बॅलन्स आपण 11 मध्ये देखील शिकलेलो आहे. कॅपिटल बॅलन्स नेहमी कसा असेल तर क्रेडिट बॅलन्स असेल, म्हणजे ओपनिंगचा बॅलन्स कुठे येणार आहे इथं असेल. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. ओपनिंगचा बॅलन्स हा तो येणार आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाउन.
अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द पार्टनर, जो जे काय पार्टनर आहे समजा ए असेल बी असेल, या पार्टनरने अमाऊंट इन्व्हेस्ट जर केली असेल, ऍडिशनल कॅपिटल आपण इन्व्हेस्ट जर केलं असेल, कॅश इन्व्हेस्ट केली असेल किंवा एखादी असेट इन्व्हेस्ट जर केली असेल, तर ते आपण कुठे घेतोय, तर पार्टनर्स कॅपिटल आपण जे क्रेडिट लाईन आपण घेतोय बाय कॅश अकाउंट. हे काय असेल तर ऍडिशनल कॅपिटल असेल, म्हणजे नंतर आपण कॅपिटल जर कंट्रीब्यूट जर केलं असेल तर ते त्यामध्ये असेल, ज्याला आपण काय म्हणतोय ऍडिशनल कॅपिटल. ऍडिशनल कॅपिटल, ऍडिशनल कॅपिटल जर कॅश कंट्रीब्यूट जर केली असेल तर आपण कॅश कंट्रीब्यूट करायच्या ऐवजी समजा आपण जर असेट कंट्रीब्युशन जर केलं असेल तर इथं असेल बाय असेट. बाय असेट अकाउंट इथं आपण म्हणू शकतोय की ऍडिशनल कॅपिटल. ऍडिशनल कॅपिटलचा भाग आपण जर बघितला तर ऍडिशनल कॅपिटल कॅश कंट्रीब्यूट केलं असेल, मिस्टर ए इंट्रोड्यूस्ड ऍडिशनल कॅपिटल ₹10,000 किंवा मिस्टर ए ना आपला जो बिझनेस आहे त्या बिझनेस मध्ये काही जर पैसे जर आणले असतील, पैसे इन्व्हेस्ट जर केले असतील तर एंट्री काय येणार आहे, कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. समजा आपण बघत असताना ऍडमिशन मध्ये रिटायरमेंट ऍडमिशन मध्ये आपण जो बघणार आहे न्यू पार्टनर ब्रिंग द कॅश ॲज कॅपिटल, म्हणजे जो काय पार्टनर इथं न्यू असं म्हणू शकत नाही की ए किंवा बी जे आहे, समजा ए न काय जर कॅपिटल कंट्रीब्यूट केलं जर असेल, तर आपण फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणलं तर मिस्टर ए ब्रिंग किंवा ब्रॉड म्हणू शकतोय, ब्रिंग कॅश ₹20,000 ॲज कॅपिटल. म्हणजे जो काय मिस्टर ए जो आहे त्या मिस्टर ए न काय केलं असेल तर काही अमाऊंट जे आहे, काही जी काही कॅश आहे ती कॅश त्या बिझनेस मध्ये ऍज अ कॅपिटल म्हणून जर आणले असेल तर ते त्यामध्ये येणार आहे. काय एंट्री होणार आहे तिथं, कॅश आपल्या बिझनेस मध्ये आणलेला आहे. रिअल अकाउंटचा रोल काय तर डेबिट व्हॉट कम्स इन म्हणून काय असेल, कॅश कम्स इन होणार आहे. एंट्री काय असेल, कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा कॅश अकाउंट डेबिट टू ए कॅपिटल अकाउंट म्हणून ए कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला तो आपण घेऊ शकतो. इथं आपण क्रेडिट साईडला जर बघितलं तर क्रेडिटला ह्या तीनच एंट्री असतील सुरुवातीला. पहिल्यांदा आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्यानंतर आहे बाय कॅश ऍडिशनल कॅपिटल आहे आणि बाय असेट ऍडिशनल कॅपिटल आहे. ही झाली कोणती साईड, क्रेडिट. तर क्रेडिट साईड जर कॅपिटल कंट्रीब्यूट जर केला असेल तर कॅपिटल जर कंट्रीब्यूट केला असेल तर ते कुठे येणार कॅपिटलचा बॅलन्स, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहे. पण एखादा पार्टनर असा आहे की ज्या पार्टनरने कॅश काय झाली तर विड्रॉन केली असेल, पैसे काय झाले की विड्रॉन केले असतील, पैसे जर काढून जर घेतले असतील तर ते कुठे येणार आहे तर इथे येणार आहे टू कॅश. टू कॅश अकाउंट ही कॅश काय असेल तर विड्रॉन असेल, विड्रॉन कॅश म्हणू शकतो आपण. बघा यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला अकाउंट आहे, हे पहिला अकाउंट कोणतं तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण तयार केले आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय आलं सुरुवातीला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंगचा बॅलन्स, ऍडिशनल कॅपिटल इन कॅश, ऍडिशनल कॅपिटल कंट्रीब्यूट केलेलं आहे. पण कसं कंट्रीब्यूट केले की त्यामध्ये कॅश इन्व्हेस्ट केलेली आहे आणि तिसऱ्यांदा काय केलं की असेट इन्व्हेस्ट केलेले आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय कॅश आणि बाय असेट. आणि डेबिट साईडला जर आपण विड्रॉन जर केले असेल, पैसे जर काढून जर घेतले असतील, अमाऊंट विड्रॉन बाय अ पार्टनर मिस्टर ए विड्रॉन ₹10,000 फ्रॉम द बिझनेस असं जर असेल तर ते कुठे येणार आहे इथं डेबिट साईड येणार आहे. मग हे अकाउंट आहे फिक्स्ड कॅपिटल अकाउंट मधलं पहिला अकाउंट कोणतं आहे ज्याला आपण काय म्हणतोय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं म्हणणार आहे. बघा यामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये काही शंका आहे कुणाची. फर्स्ट मेथड जे आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड, त्या फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये आपण काय करणार आहे की एकूण 2 अकाउंट प्रिपेअर करणार आहे. त्यातला पहिला अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, दुसरा अकाउंट असेल पार्टनर्स करंट अकाउंट. अगोदर आपण काय बघितलं तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बघितलं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये काय येणार आहे, इथं पहिल्यांदा असेल ओपनिंगचा बॅलन्स. ओपनिंगच्या बॅलन्स नंतर काय असेल की कॅश ऍडिशनल कॅपिटल असेल. त्यानंतर ऍडिशनल कॅपिटल आहे पण कॅश इन्व्हेस्ट केली नाही तर असेट इन्व्हेस्ट केली नाही. आणि कॅश जर विड्रॉन जर केला असेल तर कुठे घेतोय इथे घेतोय. विड्रॉन करणं म्हणजे काय, पैसे काढून घेणं. पैसे काढून घेतले असेल म्हणजे पैसे कुणाला मिळाले, पार्टनरला मिळाले, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. 11व्या आपण याचा भरपूर चांगला अभ्यास केलेला आहे, त्यामुळे त्यामध्ये काही तुमची शंका असणार नाही. कोणत्या अकाउंट मध्ये तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये. आता आपल्याला बघायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट नंतर दुसरं जे आहे ते आहे पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल नंतर आहे पार्टनर्स करंट अकाउंट. दिलेला प्रॉब्लेम जो आहे फायनल अकाउंट आपण जेव्हा प्रॉब्लेम सोडवणार आहे तो दिलेला जो काय प्रॉब्लेम आहे त्या दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये जर करंट अकाउंट जर बॅलन्स जर तुम्हाला जर दिला असेल तर अशा वेळी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर हे करंट अकाउंट जे आहे हे करंट अकाउंट तयार करावं लागतं.
आणि पहिल्या मेथडनं आपण जर बघितलं तर एकूण दोन अकाउंट येतात, एक आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि एक आहे पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एक असेल, पार्टनर्स करंट अकाउंट एक असेल. कुठल्याही डबल एंट्री सिस्टीम मध्ये अकाउंट असेल तर दोन बाजू असतात, डेबिट साइड आणि क्रेडिट साइड. आता आपण सुरुवातीला बघितलं पार्टनर्स कॅपिटल, त्यामध्ये काय काय बघितलं तर क्रेडिट साइडला ओपनिंगचा बॅलन्स बघितला, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्यानंतर क्रेडिट साइडला आपण बघत असताना ऍडिशनल कॅपिटल त्यामध्ये कॅश कंट्रीब्यूट केली असेल तर ते बघितलं. कॅश कंट्रीब्यूट जर केलं तर एंट्री काय येणार, कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट येणार आहे. असेट कंट्रीब्यूट जर केली असेल, फिक्स्ड असेट एखादी मशिनरी किंवा इतर असेट, तर ते असेट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि कॅश जर विड्रॉल जर केली असेल तर आपण कुठे घेतोय, डेबिट साइडला घेत असतोय टू कॅश अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता ह्यामध्ये आपण बघत असताना करंट अकाउंट बघा. आता करंट अकाउंट जो काय बॅलन्स आहे, हा बॅलन्स तुम्हाला कोणत्या साईडला दिलाय तर तो समजा बॅलन्स तुम्हाला डेबिटला जर दिला असेल तर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. डेबिटला असेल तर डेबिट साइड येणार आहे, क्रेडिटला असेल तर क्रेडिट साइड येणार आहे. बॅलन्स तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये कोणत्या साईडला दिलाय तो बघायचा. करंट अकाउंटचा जो काय बॅलन्स आहे, हा बॅलन्स तुम्हाला डेबिटचा दिलेला आहे का क्रेडिटचा दिला असेल. जर डेबिट समजा ए चा बॅलन्स आहे तो डेबिटचा दिलाय, म्हणजे डेबिटला घ्यायचा. बी चा बॅलन्स आहे तो क्रेडिट दिलाय, म्हणजे तो क्रेडिटचा घ्यायचा. ज्या साईडचा तुम्हाला बॅलन्स दिला असेल त्या साईडचा तुम्ही बॅलन्स घेणार आहे. अगोदर आपण बघूया पार्टनर्स करंट अकाउंटची डेबिट साईड. इथं पहिल्यांदा बघितलं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्यानंतर असेल टू ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स म्हणजे काय, पर्सनल यूज. जो प्रोप्रायटर असेल किंवा जो मालक असेल त्यानं स्वतःच्या वापरासाठी जर काही जर कॅश कंट्रीब्यूट केली असेल किंवा कॅश जर घेतली असेल, विड्रॉल केली असेल किंवा गुड्स विड्रॉल केलं असेल फॉर ओन यूज, डोमेस्टिक यूज, तर त्याला आपण ड्रॉइंग म्हणतोय. इथं पहिल्यांदा असेल ड्रॉइंग, त्यानंतर टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ड्रॉइंग नंतर असेल टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. पहिल्यांदा ड्रॉइंग आहे, त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्यानंतर आहे ड्रॉइंग, त्या ड्रॉइंग नंतर आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आणि त्यानंतर आता ह्या ठिकाणी काय येणार आहे, नेट प्रॉफिट आपण ट्रान्सफर करतोय का नेट लॉस. आता आपण जर एकूण सिरियल आपण जर बघितली फायनल अकाउंटची तर त्यामध्ये सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट आपण करतोय, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करतोय, नंतर करंट अकाउंट करतोय, मग बॅलन्स शीट आपण तयार करत असतोय. म्हणजे हा जो काही करंट अकाउंटचा जो काही जे अकाउंट आपण तयार केलंय, ह्या अकाउंटला कोणता बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधला बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे. आणि प्रॉफिट लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडचा बॅलन्स आहे तर डेबिटला येणार आहे, तर प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटचा बॅलन्स आहे तर डेबिटला येणार आहे. तिकडे क्रेडिटला काय असेल तर नेट लॉस असेल, त्यामुळे इथं पण काय येणार आहे टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि इथं काय असेल तर नेट लॉस असेल, नेट लॉस असेल. ही आहे कोणती साईड तर डेबिट साईड. डेबिट साईड मध्ये आपण फक्त काय बघितलं की टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू ड्रॉइंग, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यामध्ये नेट लॉस. आता क्रेडिट साईडला इथं आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन असं लिहिले, त्यानंतर बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्यानंतर बाय सॅलरी टू पार्टनर, पार्टनरला जे काही सॅलरी दिली असेल ते ऍक्टिव्ह पार्टनरला सॅलरी टू पार्टनर. बाय कमिशन टू पार्टनर, कमिशन टू पार्टनर. बाय रिम्युनरेशन टू पार्टनर, टू पार्टनर. आणि बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता ह्यामध्ये काय असेल, इकडे जर नेट लॉस असेल तर इकडे काय असेल नेट प्रॉफिट असेल, नेट प्रॉफिट असेल. बघा क्रेडिट साईडला काय काय आलं तर बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, बाय सॅलरी टू पार्टनर, बाय कमिशन टू पार्टनर, बाय रिम्युनरेशन टू पार्टनर आणि बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ज्यामध्ये काय असेल नेट प्रॉफिट असेल. ही आहे. आणि शेवटी जो काय बॅलन्स आहे कोणत्या साईडला राहील, समजा डेबिटला जर कॅरी डाऊन जर राहिला असेल तर इथे लिहायचं टू बॅलन्स कॅरी डाऊन, आणि क्रेडिटला जर राहिला असेल तर इथे लिहायचं बाय बॅलन्स कॅरी डाऊन. ज्या साईडला राहील त्या पद्धतीने आपण ते करायचं आहे, बॅलन्स आहे तो लिहायचा आहे. म्हणजे जी फर्स्ट मेथड आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड, ह्या फर्स्ट मेथड मध्ये एकूण हे दोन अकाउंट आपण बघितले. कोणकोणते तर फर्स्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड सेकंड पार्टनर्स करंट अकाउंट. फर्स्ट मेथड कॅपिटल बॅलन्सेस एव्हरी इयर रिमेन कॉन्स्टंट, नो चेंज. आणि एकूण दोन अकाउंट कोणकोणते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये डेबिट साइड जर बघितलं तर फक्त काय आलं होतं टू कॅश, आणि ती टू कॅश एंट्री कशासाठी होती जर कॅश विड्रॉल जर केली असेल तर. आणि क्रेडिटला आपण काय काय बघितलं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय कॅश अकाउंट, ऍडिशनल कॅपिटल, बाय असेट अकाउंट. कोणती असेट असेल ऍडिशनल कॅपिटल.
आता यामध्ये बघत असताना दुसरा अकाउंट बघितला आपण करंट अकाउंट डेबिट साइडला. आता करंट अकाउंटचा बॅलन्स कोणत्या साइडला, डेबिटला जर दिला तर डेबिटला येणार आहे, क्रेडिटला दिला तर क्रेडिटला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. इथं बाय ड्रॉइंग, टू ड्रॉइंग, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट लॉस, कारण हा प्रॉफिट लॉसचा बॅलन्स कोड ट्रान्सफर करतोय. आणि क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, बाय सॅलरी टू पार्टनर, बाय कमिशन टू पार्टनर, बाय रिम्युनरेशन टू पार्टनर आणि बाय नेट प्रॉफिट. अशा प्रकारे ही पहिली मेथड जी आहे, ही पहिली मेथड आपण बघितली कोणती, फिक्स्ड कॅपिटल मेथड. अजून दुसरी मेथड जी आहे ती दुसरी मेथड आपल्याला बघायची आहे. फिक्स्ड कॅपिटल मेथड नंतर सेकंड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. मग फिक्स्ड कॅपिटल मेथड लक्षात आले असेल. एक्झाम्पल तुम्ही ज्यावेळी सोडवतो त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की कसं आपण ते हे करतोय. एक्झाम्पल आपण नंतर वेळ मिळाला तर आपण सोडवू. किती मिनिट झाले? 16. फिक्स्ड कॅपिटल मेथड नंतर सेकंड जे आहे ते आपण बघणार आता फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ओके, फिक्स्ड नंतर दुसरी जी आहे सेकंड मेथड जी आहे ती आपण बघतोय तर ती आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. हॅलो, द फ्लक्च्युएटिंग कॅपिटल, फ्लक्च्युएटिंग म्हणजे काय, फ्लक्च्युएशन त्यामध्ये होणार, त्यामध्ये चेंज होणार आहे. सेकंड मेथड जे आहे त्या सेकंड मेथड मध्ये काय असेल, कॅपिटल बॅलन्सेस चेंजेस एव्हरी इयर, चेंज्ड एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी तो बॅलन्स काय होणार आहे, बदलणार आहे. त्याला आपण काय म्हणतोय, फ्लक्च्युएशन असं म्हणतोय. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड अँड सेकंड मेथड प्रिपेअरिंग ओनली वन अकाउंट. जे सेकंड मेथड जे आहे त्या सेकंड मेथड मध्ये आपण काय करतोय, ओनली वन अकाउंट प्रिपेअर्ड, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. फर्स्ट मेथड मध्ये आपण काय करतोय की फर्स्ट मेथड मध्ये दोन अकाउंट तयार करतोय, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एक असेल आणि पार्टनर्स करंट अकाउंट एक असेल. आणि सेकंड मेथड मध्ये आपण काय करतोय की फक्त एकच अकाउंट तयार करतोय, ते कोणतं आहे तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पण पहिल्या मेथड मध्ये जे काही दोन अकाउंट होते ते दोन्ही अकाउंटचं इथं काय असेल आता एकत्रीकरण असेल. पहिल्या मेथड मध्ये आपण काय केलं की सेपरेट अकाउंट तयार केलं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एक वेगळं तयार केलं, पार्टनर्स करंट एक वेगळं तयार केलं. इथं वेगळं तयार करायचं नाही, इथं एकच अकाउंट तयार करायचं आहे. कोणतं आहे तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन्क्लुडेड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड पार्टनर्स करंट अकाउंट. जे पहिल्या मेथड मध्ये जे काही दोन अकाउंट होते त्या दोन्ही अकाउंटचं इथं इन्क्लुडेशन असेल. बघा यामध्ये कसं असेल, कोणकोणते एंट्री असेल आपण बघू. पर्टिक्युलर्स ए बी, पर्टिक्युलर्स ए अँड बी. इथं दोन अकाउंट जे आहे त्या दोन्ही अकाउंट इथं आपण काय करणार आहे तर एकत्रीकरण करणार आहे. दोन्ही अकाउंटचं एकत्रीकरण जे आहे ते दोन्ही अकाउंटचं एकत्रीकरण यामध्ये होणार आहे. आता डेबिट साइड आपण बघू अगोदर, किंवा पार्टनर्स कॅपिटल आपण क्रेडिट साइड बघितली तरी चालेल किंवा डेबिट जरी बघितली चालेल. आपण डेबिट बघू. आता जो काय बॅलन्स आहे हा ओपनिंगचा बॅलन्स दोन्ही साइड येऊ शकतोय. म्हणजे ज्या साइडला बॅलन्स आहे त्या साइडला आपण घ्यायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, इथं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कारण यामध्ये कसं आहे की दोन्ही अकाउंटचं एकत्रीकरण आहे. ओके, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. तर डेबिटला टू कॅश अकाउंट आपण जर बघितलं तर फर्स्ट मेथड मध्ये देखील एंट्री आपण डेबिटला जर बघितलं तर एकच होती, ते टू कॅश अकाउंट. ही काय टू कॅश अकाउंट तर विड्रॉनचे आहे टू कॅश. त्यानंतर टू ड्रॉइंग्स, करंट अकाउंट मध्ये होतो आपण टू ड्रॉइंग्स, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आणि टू नेट लॉस. ही झाली डेबिट साइड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची डेबिट साइड सेकंड मेथडची फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडची ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि नेट लॉस. आपण जर पहिली मेथड जर बघितली तर पहिल्या मेथड मध्ये आपण काय केलं होतं की पहिल्या मेथडच्या दोन्ही अकाउंटची डेबिट साइड जर बघितली तर ती एकत्र केलेली आहे. इथं पार्टनर्स कॅपिटल मध्ये काय होतं की टू कॅश अकाउंट फक्त डेबिटला होतं ते आपण घेतलं, आणि पार्टनर्स करंट मध्ये ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि नेट लॉस होता तो इथं घेतला. म्हणजे डेबिट साइडला बघत असताना इथं लिहिताना पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं लिहिलंय, पण दोन्ही अकाउंटच्या ज्या एंट्री आहेत त्या एंट्री एकत्रित आहेत. आता क्रेडिट साइडला काय काय होतं क्रेडिटला तर सुरुवातीला होतं ओपनिंगचा बॅलन्स, त्यानंतर होतं ऍडिशनल कॅपिटल, काय होतं ते कॅश होतं. इथं कॅश अकाउंट ऍडिशनल कॅपिटल, ऍडिशनल. त्यानंतर बाय असेट होते, ते देखील काय होतं ऍडिशनल कॅपिटल, असेट, ऍडिशनल कॅपिटल.
त्यानंतर आता जे काही दुसरा अकाउंट होतं पार्टनर्स करंट, त्यामध्ये क्रेडिटची ज्या काही एंट्री होत्या त्या काय होत्या, तर इथं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, बाय सॅलरी टू पार्टनर, बाय कमिशन टू पार्टनर, बाय रिम्युनरेशन टू पार्टनर, रिम्युनरेशन टू पार्टनर, आणि बाय नेट काय असेल, प्रॉफिट लॉस, प्रॉफिट. कारण हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो काही बॅलन्स आहे, डेबिटचा बॅलन्स हा क्रेडिटला जात असतो. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटचा जो बॅलन्स आहे, कारण प्रॉफिट लॉस अकाउंट नंतर हे अकाउंट आपण तयार करतोय, तर काय असेल, नेट प्रॉफिट असेल. आणि शेवटी आपण जर बघितलं तर इथं असेल टू बॅलन्स कॅरेट आउट, ज्या साईडला बॅलन्स राहतो त्या साईडला, आणि इथं असेल बाय बॅलन्स कॅरेट आउट, ज्या साईडला बॅलन्स राहणार आहे त्या साईडला असणार आहे. बघा दोन्ही मेथड आपण जर बघितल्या, फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फर्स्ट मेथड टू अकाउंट प्रीपेड, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड पार्टनर्स करंट अकाउंट, and second method only one account prepared, fluctuating capital method, partners capital account included partners current and partners capital. म्हणजे पहिली जर मेथड बघितली तर पहिली मेथड कशी आहे, तर कॅपिटल बॅलन्स हा रिमेन कॉन्स्टंट आहे आणि प्रत्येक वर्षी तो बॅलन्स काय होणार आहे, बदलणार नाही, एकसारखा राहणार, फिक्स राहणार आहे. आणि त्यामध्ये दोन अकाउंट आपण प्रिपेअर करतोय, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एक असेल आणि पार्टनर्स करंट अकाउंट एक असेल. आणि सेकंड जर बघितलं आपण तर त्यामध्ये काय असेल की फक्त आपण एकच अकाउंट तयार करतोय, की पण त्या एका अकाउंट मध्ये पहिल्या मेथडमध्ये जे काही दोन अकाउंट होते त्या दोन्ही अकाउंटच्या एकत्रित एंट्री जे ते एंट्री आलेली आहेत आणि ते कसं आहे, चेंज होणार आहे. प्रत्येक वर्षी जो काय बॅलन्स आहे हा बॅलन्स चेंज होणार आहे. अशा प्रकारे आपण आज काय बघितलं, तर ह्या दोन मेथड्स आहेत. कोणकोणत्या आठवतात का नाही, दोन मेथड कोणकोणत्या मेथड आहेत, तर त्यातली पहिली मेथड कुठली, तर फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि सेकंड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. पुस्तकामध्ये फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचे एक्झाम्पल दिलेले आहेत आणि ते एक्झाम्पल देत असताना काही एक्झाम्पल सोडवून दिलेले आहेत आणि काही एक्झाम्पल तुम्ही सोडवायचे आहेत. मग ते सोडवण्याचा प्रयत्न करा, तुमच्या लक्षात येतील. जर लक्षात आलं नसेल तर मला नंतर विचारा तुम्ही. पण हे सोपं आहे. आपण ट्रेडिंग अकाउंट देखील बघितलं, पण ट्रेडिंग अकाउंटच्या अगोदर हे पाहणं आपलं आवश्यक होतं. हे व्यवस्थित बघा तुम्ही. दोन मेथडचा अर्थ, दोन मेथडमध्ये पहिल्या मेथडमध्ये किती अकाउंट तयार करावे लागतात, दुसऱ्या मेथडमध्ये किती अकाउंट तयार करावे लागतात ते व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीनं एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल तुम्ही सोडवा. त्यानंतरचा पुढचा जो काय तास आहे त्या पुढच्या तासाला आपण काय करणार आहे की ऑलरेडी आपलं ट्रेडिंग अकाउंट झालेलं आहे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण बघणार आहे. पण एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल तुम्ही सोडवून बघा. ओके, ठीक आहे, थँक्यू.